नमस्कार, मी राजेंद्र कोंडरे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ. सर्व मराठा समाजातल्या नवतरुणाईला या ठिकाणी मी आवाहन करतो. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या आवारामधील पटांगणावर जगभरातल्या 500 मराठा उद्योजकांचं एक भव्य प्रदर्शन मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनने आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनाला आपण सर्वांनी अवश्य भेट द्या. एकेकाळी सामर्थ्याच्या जोरावर रणांगण गाजवणारा मराठा समाज काळाच्या प्रवाहामध्ये अर्थव्यवस्थेतले सामाजिक शैक्षणिक बदल तेवढ्या वेगाने आत्मसात करू न शकल्यामुळं गेल्या शतक दीड शतकामध्ये तो पाठीमागे पडला आणि नंतरच्या काळामध्ये तो छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायात आला. त्या व्यवसायामध्ये वखार टाकणे, दूध डेअरी, मिसळचं हॉटेल, अशी पिठाची गिरणी, सायकल भाड्याने देणारे असं दुकानात तो टाकून एका टप्प्यावर स्थिरावला. परंतु जागतिक स्तरावर अर्बनायझेशनचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामीण भागातला एकेकाळी अर्थकारणातला जमीनदार असलेला मराठा समाज शेतीचे तुकडे पडत असल्यामुळं तो लँडलेस होण्याकडे गेला आणि त्यामुळं बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याला आता अर्थकारणाशिवाय पर्याय नाही. ते अर्थकारण करायचं असेल तर उद्योजकांच्या पाठीमागे जायला पाहिजे आणि त्या उद्योजकांनी ज्या काही अशा वेगवेगळ्या स्टोरीज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील की एखादी पिढी व्यवसायात आल्यानंतर त्याची तिसरी पिढी अतिशय उंची गाठते. परंतु 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 20 वर्षामध्ये अनेक उद्योजकांनी बॉटम टू टॉप अशी एक फार मोठी उडी घेतलेली आहे आणि त्याच्यातून प्रेरणा मिळण्यासाठी जगभरातले उद्योजक त्या ठिकाणी आपली मतं मांडणार आहेत. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळेल. यासाठी मराठा समाजाने आता अर्थकारणाच्या चळवळीमध्ये सामाजिक क्रांती आपण बऱ्याच वेळा केली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं, सहकारात केलं, उद्योग क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात केला. परंतु बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मराठा समाजाने आता उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे. याबरोबर नव्या प्रवाहात जमण्यासाठी आपण आरक्षणाची लढाई 30-40 वर्षे लढलो. परंतु आत्ताच्या वेगवान अर्थव्यवस्थेमध्ये पुणे हे जगातलं सगळ्यात वेगानं वाढणारं शहर आहे. ज्या पुण्याची भूमी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाऊ जिजाऊ यांनी सोन्याच्या नांगराने नांगरली, त्या मातीमध्ये मराठा समाजाचं अस्तित्व कायम राहायचं असेल तर इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा बनण्याचं काम मराठा समाजाला पेलावं लागेल. आणि ते आव्हान पेलण्यासाठी मराठा समाजामध्ये गुणात्मक जी सुधारणा आहे ती वेगवान आपल्याला परिस्थितीमध्ये बदल जो घडतोय तो आत्मसात करण्याची वृत्ती ठेवावी लागेल. इतिहास तुमच्या नावावर जरी असलं तरी भविष्य तुमच्या नावावर ठेवायचं असेल तर भूगोल तुमच्या ताब्यात पाहिजे. त्यामुळं ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये बदलती आव्हानं लक्षात घेऊन मराठा समाजाने कालानुरूप आपल्या चालीरीती बदलून त्याच्यामध्ये आधुनिकतेचा संगम आणून आपली परंपरा ही जपत नव्या प्रवाहामध्ये टिकण्यासाठी अर्थकारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या अर्थकारणासाठी वेगवेगळ्या विविध विषयांच्या संदर्भातली नवे जे बिझनेस आता मार्केटमध्ये येत आहेत ते बिझनेस आपल्याला हाती ठेवण्यासाठी आपल्यामध्ये तो बदल घडवला पाहिजे. म्हणून मराठा ही बिझनेस कम्युनिटी करण्याच्या दृष्टिकोनातनं ती एकेकाळी शेतीतली होती, एकेकाळीतली लढाईतली होती, एकेकाळी राजकारणातली सहकारातली होती, ती आता आपल्याला बदलत्या चेहऱ्यामध्ये बदलत्या आश्वासक चेहऱ्यांमध्ये मराठा समाजाला एक उद्योजक म्हणून राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये पुन्हा एकदा झेंडा फडकवायचा असेल तर त्या रणांगणावर आता उतरण्यासाठी ह्या एमी आयोजित इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोमध्ये अवश्य भेट द्या आणि जगामध्ये ज्यांनी बदल घडवले अशा लहानांपासून मोठ्या माणसांना भेटा, संवाद साधा, प्रेरणा घ्या आणि नव्या रणांगणावर चला.